वादग्रस्त यवतमाळच्या बावाजी दाते महिला सहकारी बँकेच्या प्रकरणामध्ये अखेर गुन्हा जो आहे तो काल मध्यरात्री जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। साधारणतः 242 कोटीच्या अपार प्रकरणामध्ये 206 जणांवर ठपका ठेवून हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जर पाहिलं तर सहकारी संस्था विशेष लेखापरीक्षण सुनीता पांडे यांनी केलेल्या लेखापरीक्षण अहवालावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 81 नुसार तपासणी अहवाल करण्यात आला होता आणि या बँकेमधला हा तिसरा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। वादग्रस्त एकूण 156 कर्ज प्रकारांबद्दल लेखापरीक्षण करण्यात आलेले तर यामध्ये साधारणतः 250 करोड रुपयाचा घोटाळा जो आहे तो पुढे आल्याचं समजलेलं आहे। यामध्ये नियमबाह्य कर्ज देणे, त्याकरता खोटं मूल्यांकन करणे, खोटं कागदपत्र तयार करून त्याचा वापर करणे, पहिले थकीत कर्ज असताना दुसरे कर्ज प्रकरून मंजूर करणे, बँकेच्या कर्ज देण्याच्या कायदेशीर प्रक्रिया डावलून कर्ज मंजूर करणे, असे विविध आरोप जे आहेत ते या संपूर्ण संदर्भाने ठेवण्यात आले। बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी त्यासोबतच या बँकेतील संचालक मंडळ आणि इतर अशा या कर्जदारांवर जे आहेत ते एकूण 206 जणांवर गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे। यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये लेखापरीक्षण अहवालानंतर हा जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता SIT मार्फत तपास जी आहे, चौकशी जी आहे ती केली जाणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।